तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित पिसाळ तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता खूप दिवसांनी व्लॉग स्टार्ट केलेला आहे, म्हणजे 7-8 दिवस झालं व्लॉग नाही केलेला. तर आज व्लॉग स्टार्ट केला आहे आणि आज समोरचा व्ह्यू बघू शकता असा आहे. आणि अक्षयभाईचं बांधकाम खूप आता वर आलेलं आहे. काही दिवसानंतर रस्ता दिसणार नाही आपल्याला, ह्या भिंतीच्या इथूनच दिसेल तेवढा, नंतर रोड काही दिसणार नाही समोर. ओके, तर आता सध्या वाजलेले आहेत 10. तर आंघोळ करून रेडी झालेले, सकाळीच थंड पाण्याने आंघोळ केली, नंतर चहा नाश्ता केलेला आहे आणि सध्या ब्लॉग स्टार्ट करतो आहे मी. आता कुठे जाऊ काय करावं कळणं झाले, बघू दिवसभर काय होईल ते दाखवतो, चला. आणि मित्रांनो, आपले डेलीचे ब्लॉग खूप मिस व्हायला लागलेले आहेत, कारण कामाचे एवढे आहेत की इकडं नुसती धावपळ, काम कमी नुसती धावपळ जास्त आहे, त्यामुळं ब्लॉग पण तेवढे बनवायला टाईम भेटत नाही आहे. पण हां, इथून पुढे डेली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. असं मी खूप ब्लॉगमध्ये म्हणलेलो आहे, पण होत नाही आहे. पण हां, प्रयत्न तर करणार आहे मी. तर चला बघू आता. तर इथं मम्मी घासायली भांडी आणि इकडे विकायला ठेवलेली आहे भाजी. तर एवढे झोल जमेला आहे सगळा निसता. आणि इकडचा असा व्ह्यू आहे. तर इकडं वरी भगवा झेंडा फडकायलेला आहे आणि समोरचा व्ह्यू. आता हे बदाम वाढल्याच्या नंतर तर काहीच दिसणार नाही, इकडं सगळं घर होणार, नंतर इथून काही दिसणार नाही, रस्ता दिसणार आहे. आपल्याला तिकडं जाऊन बघावं लागणार आहे. तर मित्रांनो, सध्या आलता शेतात, ही गाडी इथं आहे. तर या बोर्डातून तिकडे जी पोलकड वायर होतं ना ह्या लाकडाहून, तर ते वायर आता घेऊन चालले तिकडे, बघू शकता. तर चला आता खाली जाऊ, काय करते बघू त्या वायरनं, चला. तर मित्रांनो, आपला इकडचा डीपी जळालेला आहे, म्हणून आपल्याला वायर खालच्या डीपीवरून टाकायचे, म्हणून तिकडून काढून इथं वायर आणलेलं आहे. बघू शकता पूर्ण इथून असंच तिकडं आतरीत नेलेलं आहे. ओके, तर इथं आणलेले वायर, चला ही जोडून आपल्याला जायचं घरी, चला जाऊ. आणि ही आहे बघा विहीर. तर मित्रांनो, सध्या मी आलतो आपल्या शेडवर, बघू शकता इकडे शेड आहे आणि सगळं एक पण गाय नाही इथं, सगळ्या गायी आपल्या चरायला गेलेल्या आहेत. ओके, तर चला आपल्याला जायचं आहे आता, बघू काहीतरी करू, वरी जाऊन, काही काम तर नाही आहे. आणि वरी बघू शकता ढगं कसे आहेत. तर मित्रांनो, मी आलो आता त्या विहिरीवर, जी तुम्हाला मगाशी दाखवली मी. बघू शकता अशी विहीर आहे खतरनाक मध्ये. इकडं किती नितळ पाणी दिसते, इकडे सगळा कचरा आहे, याच्यामध्ये 2 मोटर आहेत. बघू शकता कसं ढासळलेलं आहे सगळं. तर मित्रांनो, वापस आलो होतो शेतात आणि शेतात येऊन मी बसलो होतो, असंच बोर व्हायला होतं. मग थोडं झाडाच्या सावलीला बसलो होतो आणि व्हील्स आणि भडंग आणलं होतं, खाल्लं. आता खातोय पेढा, कारण काही तिखट खाल्ल्यानंतर गोड पण लागते ना. तर हां, थंडगार हवा चालू आहे आणि बसलो होतो सावलीला. तर बोर व्हायला होतं म्हणून एडिटिंग केली थोडी कालची. मग आता तो ब्लॉग उद्या अपलोड करेन, तो बघा. ओके, तर जातो थोड्या वेळात घरी, चला बाय. तर मित्रांनो, माझा लुक बघू शकता एकदम, आणि हँड ग्लोव्स पण घातलेत, कारण गाडीवर हात असे एकदम बर्फासारखे होतेत. तर शेतात आलोय सध्या आणि समोरचा व्ह्यू बघा. तर मित्रांनो, हा एकदा सनराईज बघा, एकदम खतरनाक दिसू राहिलाय. तर मित्रांनो, आता सध्या वाजलेले आहेत 11 आणि मी आलतो शेतात आणि इथं बघू शकता विहीर, एकदम फ्रेश पाणी आहे विहिरीमध्ये, स्विमिंग पूल सारखंच, म्हणजे स्विमिंग पूलमध्ये तरी घाण असते, पण इथं एकदम फ्रेश आहे. ओके, ह्याच्यात मासे पण आहेत आणि हे पाणी बघून आता मला पोहण्याची इच्छा व्हायलेली आहे, पण सोबत कोणी नाही, त्यामुळं पोहायचं नाही, नंतर पोहू कधी, बघू शकता. फक्त जे कडेने जे असं आईचं नाही ना, त्याच्यामुळे भीती वाटते याच्यात पोहायला, बाकी काही नाही. ओके, तर सध्या मी इथं आलतो आणि तुम्हाला खाली जाऊन मासा दाखवतो. मित्रांनो, इथं बघू शकता कसा फिश आलेला आहे, गोल्डन कलरचा गोल्डन फिश. आई शपथ, काय जवळ यायलाय मासा, बघू शकता.
हे बघ 2 आहेत. आणि मी आलतो पाणी घ्यायला या विहिरीमध्ये या बकेटानं. एवढी भारी विहीर आहे. ओके, तर आता त्या माझी इच्छा होईल पोहण्याची, पण सोबत कोण नाही पण भीती वाटते. बघू शकता कशी विहीर आहे, एकदम स्विमिंग पूल सारखं पाणी आहे. पण हे जरा वरी ती कचरा आलेला आहे, हे ऊसाचा ते. ओके, बघू शकता एकदम फ्रेश पाणी या बकेटानं घ्यायला आलो तुम्ही पाणी. असं पाणी इतक्या वरी पाणी, लोकांच्या विहिरी सगळ्या खाली जातात त्या टायमाला. बघू शकता हाताने किती फ्रेश पाणी एकदम. तर मित्रांनो 3 मासे आलेले आहेत तिथं. एक गोल्डन कलरचा आणि 2 साधे आहेत आपले मासे. तर मित्रांनो आता सध्या मी टाकला होता पाण्यामध्ये मोबाईल, तर काहीच नाही झालेलं. तर तो शॉट पण तुम्हाला दाखवतो पाण्यात टाकलेला. दुसरा मोबाईल माझ्याकडं नाही व्हिडिओ काढायला, की हा पाण्यात मोबाईल टाकलेला आहे. आणि आता दिसायलेले आहेत मला मासे 1 नंबरमध्ये. बघू शकता गोल्डन, लगेच खाली जाते. ते बघा ते गोल्डन फिश. ओके, तर चला आता जाऊ घरी, चला.